आपल्या जीवनामध्ये एखादी घटना अशीच का घडते किंवा ती तशीच का घडते, ह्याला कारणीभूत आपलं नशीब आहे का आपण आहे, ह्या विषयाबद्दल आपल्याला आज बोलायचं. बरोबर. तर मित्रांनो, हे संपूर्ण जे विश्व आहे त्या विश्वामध्ये हे विश्व एका ठराविक स्ट्रक्चरनुसार चालते, सायकलनुसार चालते. आपल्याला माहिती आहे. म्हणजे जून जुलै आला का पाऊस पडतो, बरोबर. ऑक्टोबर नोव्हेंबर आला की थंडी पडते, मे महिना आला की उन्हाळा पडतो. म्हणजे निसर्ग आपलं सायकल चालवतो. वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते आणि पानं येतात, फळं लागतात, पुन्हा पानं गळतात. सायकल चालू आहे. माणसाचा जन्म होतो, माणूस मोठा होतो, संसार करतो, पुन्हा वृद्ध होतो आणि पुन्हा मृत्यू होतो. सायकल हे चालू आहे. हे सायकल हे आपोआप कसं चालतंय? मग ह्याला चालवणारा कोण आहे का? मग काही जण म्हणतात त्याला देव आहे, काही जण म्हणतात निसर्ग देवता आहे, काही जण म्हणतात की असा काही घटक आहे, या घटकामुळे. ऍक्च्युली ह्या विश्वामध्ये हे विश्व पूर्ण एका ऊर्जेनं भरलेलं आहे. पूर्ण विश्व ऊर्जेनं भरलेलं आहे. एक ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेनुसार चालते. ऊर्जेचा नियम आहे की एका गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टीमध्ये ऊर्जा काय होते, सतत ट्रान्सफर होत असते, कधीही गोष्ट होत नाही. आता मला सांगा, तुमची जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये पण ऊर्जा आहे. तुमच्यात ऊर्जा कुठून आली? मी अन्न खाता. अन्नात कुठून आली? निसर्गातून आली. तुमच्यात ती ऊर्जा तुम्ही जिथं कार्य करता तिथं पुन्हा ट्रान्सफर होते. म्हणजे ऊर्जा ही एका गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टीमध्ये काय होते, ट्रान्सफर असते, स्थलांतर होत असते. तुमच्या शरीरामध्ये एवढी ऊर्जा आहे की ही ऊर्जा संपूर्ण जर काढली तर आपण 5 दिवस अन्न बनवू शकेल, एवढी ऊर्जा आहे. आता मग ही ऊर्जा जी आहे ती कशी काम करते? आपल्यामध्ये चुंबकत्व असल्यासारखी एक गोष्ट आहे की आपण खेचून पण घेऊ शकतो आणि आपण सोडून पण शकतो. ही जी ऊर्जा आहे ह्या ऊर्जेला आपण जर एकच केंद्रस्थानी आणलं तर अशक्यातील अशक्य गोष्ट पण साध्य होते. तुम्हाला माहिती आहे 99% लोक आणि 1% लोक, 1% लोक करोडपती आहे, 99% लोक सामान्य आहे. 1% लोक का बनली करोडपती? तर 1% लोकांनी ऊर्जा केंद्रित केली, सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवणं, आणि 1% लोक सक्सेस झाले आणि 99% लोक ऊर्जा केंद्रित करण्यामध्ये सफल झाली नाही. तुम्ही दुर्बिणीचं उदाहरण घेतलं असेल. सूर्याची किरणं येतात, एका केंद्रबिंदूला येतात, खाली कोणताही कागद ठेवला तर जळतो. म्हणजे ऊर्जा जर एका केंद्रबिंदूला आणली तर कागद जळतो. म्हणजे अशक्यातील अशक्य गोष्ट निर्माण होते जर एक केंद्री आणली तर. काही मुलं 99% पडतात, काही मुलं 70% पडतात, काही मुलं नापास होतात. जी मुलं जास्त पर्सेंटेज पाडतात, जी मुलं जास्त हुशार वाटतात, ती फक्त ऊर्जा एका केंद्रबिंदूला आणण्यामध्ये सक्सेस राहतात. आणि जी मुलं किंवा जी व्यक्ती अनसक्सेसफुल वाटते, अपयशी वाटते, तिनं ती ऊर्जा एक केंद्रबिंदूला आणण्यासाठी असमर्थ ठरते. जेव्हा आपण एकाच वेळी अनेक कामं करतो त्यावेळेला आपल्यातील ऊर्जा वेगवेगळ्या बाजूने डिवाइड होते.
दिशेला जाते, त्यामुळं ते कार्य घडत नाही. तुम्ही गाडी चालवता, गाडी चालवताना मोबाईलवर पण बोलता, गाडी पण चालवता, ऍक्सिडेंट होतो. एका वेळी एकच काम होणार. ऊर्जा ही एका वेळी एकाच दिशेला प्रवाहित होत असते. तुम्ही म्हणला की मला पूर्व दिशेला जायचं आहे, तुमची माइंड आणि बॉडी पूर्व दिशेला जाणार. एका वेळी दोन कामं होत नाही. मनात आले मला दक्षिण दिशेला जायचं आहे आणि बॉडी म्हणते पूर्व दिशेला जायचं आहे, शक्य आहे का? एका वेळी कोणती तर एकच काम होणार. एक तर गाडी चालवेल, नाही तर मोबाईल वरती बोलेल. गाडी चालवत चालवत मोबाईल वरती बोललो तर काही वेळेला चान्स सुटतील, पण एक वेळेला ऍक्सिडेंट होणार. म्हणजे ही ऊर्जा एका दिशेला, ऊर्जेचा नियम काय बघा, एका दिशेला प्रवाहित होते डायरेक्शन, आणि दुसरी एक केंद्रबिंदू पाहिजे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता हे आपल्यामध्ये ऊर्जा गाडी चालवणं आणि मोबाईलमध्ये बोलणं, मोबाईलवरती बोलणं, हे जर आपण त्याला कौशल्य म्हणलं, तुमच्या बॉडीला जर ती हॅबिट असेल एकाच वेळी अनेक कामं करण्याची, म्हणजे एकाच वेळेला तुमचं माइंड आणि बॉडी सर्व दिशेने ऊर्जा वेगवेगळ्या दिशेला केंद्रित, व्यवस्थित विकेंद्रित करत असेल, तर ते कदाचित तुमचं काही प्रमाणामध्ये स्किल होईल. पण डेफिनेटली आपण सांगू शकत नाही. तुमचा घाट आहे आणि त्या घाटामध्ये तुम्ही प्लेनला चालवू शकाल कदाचित, म्हणजे काही वेळेला त्या अपवादात पण काही गोष्टी येतील. प्लेन आहे, सफाई रोड आहे, रहदारी जास्त नाही, तिथं तुम्ही सक्सेस होताल. पण तुमचा घाटच आहे तिथं, अगदी घाटावर, तिथं तुम्हाला मोबाईल हा बंदच करावा लागेल. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता घरामध्ये, एकाच वेळेला इकडं आमटी ठेवता, भात ठेवता, भाकरी करता, बरोबर, एकाच वेळेला मल्टी स्किल म्हणून आपण. पण ती जर मोठ्या प्रमाणामध्ये गोष्ट होत असेल, त्याची जर फ्रिक्वेन्सीची जर क्वांटिटी वाढली तर ते अशक्य आहे. आणि त्याची क्वांटिटी कमी असेल तर कदाचित तुम्ही सक्सेस होता. आता तुमच्यामध्ये काही गोष्टीमध्ये ह्या प्रश्नाचं आणखी सखोल मी पद्धतीने उत्तर देतो. काही विद्यार्थी ऐकत ऐकत लिहितात, म्हणजे लेक्चर ऐकतात आणि लिहितात पण, तरी त्यांना व्यवस्थित मार्क पडतात किंवा त्यांना तो विषय समजतो. आणि काही विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट फुल करतात, तरी त्यांना थोडंफार कमी समजतं. ह्याला कारणीभूत आपल्या माइंडला आणि आपल्या बॉडीला आपण लावलेली हॅबिट, आपण लावलेली सवयी, आपण यापूर्वी काही स्किल डेव्हलप केले, ह्याचं सगळं मूल्यमापन त्याच्यामध्ये होत असतं. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये तुम्ही पोचाल, पण डेफिनेटली सांगू शकत नाही की तुम्ही 100% होचालच सक्सेस. आलं लक्षात? नेक्स्ट टाइमला जाऊया आपण. मी काय सांगितले, ऊर्जा एका दिशेला वाहते, ऊर्जा एककेंद्रित झाली पाहिजे. आता आपल्यामधली जी ऊर्जा आहे, आपल्याला कसं समजायचं की बाबा ना आता आपल्याला ऊर्जा वहन व्हायला लागले, आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ना त्या वहन व्हायला लागले, किंवा एक केंद्र बिंदूला नाही आहे आपली ऊर्जा, आपल्याला कसं अंडरस्टँडिंग होणार? साहजिक प्रश्न तुम्हाला वाटेल. आता कसं होईल बघा, आपल्यामध्ये ऊर्जा जी आहे आपल्यामध्ये ऊर्जा आहे ती ज्या ध्यान जाता है वही ऊर्जा बनती है, हा सिद्धांत. जिथं तुमचं ध्यान जाईल तिथं ऊर्जेचं वहन लगेच सुरू झालं. जिथं ध्यान नाही जाणार तिथं ऊर्जेचं वहन होणार नाही. तुम्ही टार्गेट ठेवलं किंवा मला 99% मार्क पडायचे, 99% मार्क पडून काय करणार आहे मी? युनिव्हर्सिटी टॉपर होणार. युनिव्हर्सिटी टॉपर येऊन काय करणार आहे मी? प्रोफेसर होईल, यांच्यामुळे होऊन काय करू. त्यानंतर काय होईल? मला बाबा एवढा पगार येईल आणि ते माझ्या गरजा वाटतील आणि मी सुख समाधानानं सगळं आयुष्य जिंदगी जाईल. हे तुमचं इमॅजिनेशन आहे, तुमचं ऊर्जेचं वहन चालू झालं.
मग जेवढ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन वाढल तेवढ्या प्रमाणात वहन तेवढ्या प्रमाणात जास्त सक्सेस मिळेल. जेवढं तुम्ही एका केंद्रबिंदूला सोलर एनर्जी आणाल तेवढं कागद लवकर जळेल. आणि तुम्ही दुर्बिणाशी हलवायला आला सारखी तर दुर्बीण घेतली आणि तुम्ही असं सारखं मूव्हेबल करायला लागला तर काय होईल, कागद जळायला वेळ लागेल. आणि दुर्बीण जर स्थिर ठेवली तर कागद पटकन जळेल. तसंच आहे इथं. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट पॉवर 100% केली तर टाइम कमी लागेल. जिथं बाबा 30 मिनिटं लागतील कदाचित, आणि तुम्ही सारखं मूव्हेबल करायला लागला म्हणजे एकाच वेळेला तुम्ही अनेक काम करायला लागला की मला हे बी करायचं आहे, ते बी करायचं आहे, ते बी करायचं आहे, हे बी करायचं आहे. मग काय होईल, डिस्ट्रीब्युट होईल ना. तर 30 मिनिटाच्या ऐवजी कदाचित 30 दिवस पण लागतील. सगळ्यात आपल्या लाईफ मधलं सगळ्यात महत्वाचं शेड्यूल 24 तासापैकी आपण शक्यतो करून एका वेळी एकच काम करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपलं माइंड हेल्दी राहतं, आपलं आरोग्य हेल्दी राहतं, आपली बॉडी हेल्दी राहते. आणि जर तुम्ही 2-3 कामं जर एका वेळी करायला लागला तुमच्या माइंडला त्रास होतो, तुमचं मानसिक आरोग्य कदाचित इफेक्ट होतो, तुमच्या बॉडीवरती, पचनक्रियेवरती, तुमच्या शरीरावरती परिणाम होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ तुम्ही जेवताय बिन आणि बातम्या बिन बघताय, जेवताय बिन फोनवर बिन बघताय. म्हणजे आम्ही सूचना देतो इंद्रियाला की आम्ही जे अन्न टाकतोय त्यांचं जे श्रवण असेल जे काय असेल ते करा. त्याच वेळेला आम्ही बोलतोय पण म्हणजे आमच्या माइंडला त्रास जास्त होईल. तेवढ्या प्रमाणात आमच्या कदाचित या विकृत्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं एका वेळी मला झोपायचं आहे ना, झोपायचंच. आणि असं नाही की बाबा 6 तास ठरवले म्हणून बरोबर 12ला झोपलो. आपल्याला झोप आली ना, झोपायचं. बघा तुम्ही कधी तर जागरण 2-3 दिवस झाले आणि तुम्ही जागरण आल्यानंतर कुठं पाहिजे तिथं पडता. तुम्ही म्हणत नाही गाद्या बरोबर नाही. तुम्ही कधी तर रात्रीचा रेल्वेचा प्रवास केला असेल बघा, कुणाचं टंगड्यावर टंगड, कुणाचं नुकतं कुणीकडं, कोण कसं झोपले, कोण कसं काय आहे, इष्टीमध्ये कोण कसं आहे, बघितलं असेल तुम्ही. ती खरी झोप म्हणायची. आणि इकडं आपण कितीही त्याला गादी केली, मऊ केली, कितीही काय केलं तरी सुद्धा झोप लागत नाही. झोप लागत नाही म्हणून गोळ्या खाते काय. झोप आली ना, माझं वैशिष्ट्य सांगतो, मला झोप आली ना, मी जिथं असेल तिथं अभ्यास करत तिथे झोपतो. आणि जेव्हा जाग आली पुन्हा पुस्तक घेतो. जिथं झोप येईल तिथं झोपलं पाहिजे पटकन. कारण त्यावेळेला पूर्ण बॉडी आणि आपली ऊर्जा जी कॉस्मिक एनर्जी म्हणतो आपण ज्यावेळेला झोपतो बघा, त्यावेळेला विश्व आपल्यात चार्जिंग करत असतं, निसर्ग आपल्याला चार्जिंग करतो. आता तुम्हाला एक मी प्रश्न करतो, तुमची बॉडी जी वर्किंग करते कशावर करते, कुठली ऊर्जा वापरते? हा, अन्नातून जे मिळतं ते. अन्नातून जेवढं मिळतं तेवढ्या ऊर्जेवर आपली बॉडी चालते, बरोबर? मग मला सांगा, आपल्याला झोपायची काही गरजच नाही. अन्नातून ऊर्जा मिळते ना, कंटिन्यू आपण अन्नातूनच ऊर्जा घ्यायची, झोपायचंच नाही महिनाभर. ऊर्जा मिळते ना अन्नातून आपल्याला. कुठेतरी थकवा आपला जो आहे त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात, वैश्विक एनर्जी म्हणतात. तुम्हाला जरी अन्नातून ऊर्जा मिळत असली तरी गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतोच, पण त्याचबरोबर ऑइल पण टाकायला लागते ना. त्या इंजिनला ऑइल पिन टाकायला लागते, पेट्रोल पिन टाकायला लागते. पेट्रोल हे अन्न, ऑइल कॉस्मिक एनर्जी. झोप ही आपल्याला आवश्यक आहे. आणि ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये कॉस्मिक एनर्जी स्टोअर होत असते. आणि जेवढं आपण ज्यावेळेला फुल झोपतो, ज्यावेळेला आपली झोप पूर्ण होते आणि त्यानंतर जर आपण झोपलो तर बॅटरी आपली ओव्हरफुल होते, म्हणजे चार्जिंग होत नाही नंतर.
एकदा चार्जिंग आपली झाली का नंतर किती जरी चार्जर लावला आणि किती जरी त्याला झोप म्हणलं तरी झोप लागत नाही. नुसतंच आपण पडतो लोळतो. जेव्हा झोप ऍक्च्युली होते त्यावेळेला बॉडी चार्जिंग होत असते. आणि हा नियम विश्वातील सर्व सजीवांना, झाडं पण झोपतात, प्राणी पण झोपतात, पक्षी पण झोपतात, सगळ्यांनाच वैश्विक एनर्जी, कॉस्मिक एनर्जी चार्ज करावी लागते. तर आपला नियम काय होता? जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा रहती है. बरोबर. तर या पद्धतीने आता तुम्ही ठरवायचं की आपल्याला एखादं एम आहे, ध्येय आहे, ती ध्येय साध्य करण्यासाठी 100% ध्यान त्याचं लागलं पाहिजे. पूर्वीचे संत जे ऋषी मुनी होते, जे आध्यात्मिक लेवलला काम करणारी लोक होती, ती लोक ध्यानातून मृत व्यक्तीशी कनेक्ट होत होती. म्हणजे आम्ही आमचा ट्रॅव्हलिंग पार्टनर स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा तुमचे मोहम्मद पैगंबर असतील, जे बी कुणी आध्यात्मिक लेवलला गेलेली होती, ती लोक मृत व्यक्तीशी देखील एनर्जी कनेक्ट करतात. त्यांचं तुम्ही जर ध्यान करायला लागला तर त्यांच्यातले गुण येतात. ते म्हणतात सत्संगती सदा बरो. म्हणजे एखाद्या संगतीत आपण राहतो तर त्याच्यातले गुण आपल्यात येत असतात. तसं एखाद्या व्यक्ती चरित्र आपल्या त्याचं सारखं आपण ध्यान करतो, त्या व्यक्तीचं गुण आपल्यामध्ये येतात, भले ती जिवंत असू दे किंवा मृत असू दे. शिवाजी महाराज आजही लोकांना प्रेरणा देतात. शिवाजी महाराज जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी लोक खडबडून जागे होते. भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी बघा तुम्ही सकाळी 7 वाजता म्हणे आता मला कंटाळा आला आणि झोप मला झोपूच येत नाही. कारण पूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला ऊर्जेचं वहन होत असते. उठा 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 देश स्वातंत्र्य झाला. झोपायचं म्हटलं तरी झोप लागत नाही. ही आहे ऊर्जेची किमया. तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवा. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बढ़ती है. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. म्हणा, जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. दुसरा एक रूल, जर आपल्याला कंटिन्यू करायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर आणखीन एक वाक्य लक्षात ठेवा. सारे काम रोक दो, सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो. सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो. सगळं काम थांबवा आणि जे टार्गेट तुमचं 10 दिवसाचं, 5 दिवसाचं, एक्झामचं येऊ दे, एखाद्या महत्वाच्या कामाचं येऊ दे, त्या टार्गेट वरती फोकस करायचं. आलं लक्षात? 2 वाक्य तुम्ही लक्षात ठेवायची. पहिला आहे जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. सारे काम रोक दो, टा- सारे काम रोक दो, टारगेट को ठोक दो. सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो. सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. जहाँ ध्यान जाता है वही ऊर्जा बहती है. सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो. सारे काम रोक दो, अपने टारगेट को ठोक दो.